नमस्कार सर्वांना. मी एक विपश्यना केलेला विद्यार्थी आहे आणि मी तुम्हाला विपश्यना आणि त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि मला माहीत नाही या विपश्यनेचा तुम्हाला फायदा होईल की नाही, पण आतापर्यंत 2025पर्यंत आतापर्यंत तरी कोणत्याच व्यक्तीला विपश्यने केली आणि त्याचं नुकसान झालं असं मी आणि कुणीच ऐकलं नाही. मला तरी असं वाटतं की आपण सर्वप्रथम ऐकावं की खरंच विपश्यना काय आणि त्याचे फायदे काय. ॲक्च्युली मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतो आणि या ठिकाणी मी 2 वेळेस विपश्यना केलेली आहे. विपश्यना ही एका जाती धर्मापुरती नाही. काही लोक असे म्हणतात की विपश्यना फक्त बौद्ध धर्मापुरती आहे, पण मला नाही असं वाटत. कारण मी 2दा विपश्यना केली आणि त्या ठिकाणी बौद्ध धर्मातील फक्त 1 किंवा 2 व्यक्ती होते. बाकीचे सर्व व्यक्ती हे दुसऱ्या कम्युनिटीचे, दुसऱ्या समाजाचे होते. ते का आले असतील तिथे? त्यांना सुद्धा वाटलं असेल ना की हे फक्त बौद्ध धर्माचंच आहे. नाही मित्रांनो, हे बौद्ध धर्माचं नाही, तर हे सर्वांसाठी आहे. हे सर्वांच्या सुखासाठी बनवलेलं अशी एक विद्या आहे आणि या विद्येचा उपयोग तुम्ही जर तुमच्या आयुष्यात केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी 2दा केली, त्यानंतर प्रॅक्टिस केली काही दिवस. आता प्रॅक्टिस करत नाही मी, खरं सांगतोय. 1 वर्ष प्रॅक्टिस केली आणि जेव्हा विपश्यना करण्याचा अगोदरचा माझा जो स्वभाव होता आणि विपश्यना केल्यानंतरचा माझा जो स्वभाव आहे याच्यात खूप साम्य आहे. म्हणजे विपश्यनेच्या अगोदर मी खूप चिडचिड करायचो आणि विपश्यनेच्या नंतर माझा चिडचिडपणा प्रथमतः कमी झाला आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, माझी विचार करण्याची विचारशैली ही वाढली आणि बऱ्याच गोष्टी, विशेष म्हणजे जीवन जगण्याची कला जर दुसरी असेल, दुसरी तिसरी कोणतीच नाही, ती जर आहे तर ही विपश्यना आहे. म्हणून माझ्या सर्व मित्रांना अशी विनंती आहे की विपश्यना आयुष्यात एकदा तरी, बरेच जण 10 वेळा करतात, पण आयुष्यात एकदा तरी विपश्यना ही केलीच पाहिजे. आणि विपश्यना ही विद्या ही सहजासहजी मिळत नाही, त्याला सुद्धा पुण्य करावं लागतं. सांगायचं गेलं तर पूर्ण दिवससुद्धा पुरत नाही. मी थोडक्यात एवढंच सांगेन की विपश्यना हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याशिवाय आपण जिवंत आणि एकदम सुखी जीवन जगू शकत नाही. बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.